सुमित्राज किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। टेस्टी असा हा पनीर उत्तपम आणि चीज उत्तपम रेडी आहे। याच्यासोबत कढीपत्त्याची चटणी आणि साऊथ इंडियन नारियलची चटणी मी सर्व केलेला आहे। खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे। 2 कप हे तांदूळ घेतलेले आहे, जाडसर तांदूळ घेतलेले आहे। 2 कप घ्यायचे आहे आणि 1 कप ही उडदाची डाळ घेतलेली आहे आणि हे मेथी सीड आहे, एक अर्धा ते पाऊण चमचा घालून घ्यायचे आणि याला स्वच्छ पाण्याने धुवून 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहे। आता याला 2 ते 3 तास भिजत घालून ठेवायचे आहे। 2 तास झाले आहे। आता हे छान भिजले आहे तांदूळ आणि डाळ, तुम्ही पाहू शकता। आता एक मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि ह्या पॉट मध्ये आपण हे घालून घ्यायचं आहे आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची आहे। हेच पाणी वापरायचं। मिक्सरला बारीक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। खूप एकदम छान संपूर्ण पीठ बारीक करून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता याला 7 ते 8 घंटे झाकण लावून ठेवायचं आहे किंवा ओव्हरनाईट जरी ठेवलं तरी चालेल। घंटे झाले आहे, पीठ किती छान फुललं आहे, तुम्ही पाहू शकता। बनवलेलं बॅटर घेतलेलं आहे, थोडंसं काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। इतपत मी घट्ट ठेवलेलं आहे। मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, शिमला मिरची आहे, टोमॅटो बारीक कट केलेला आहे, हे कोथिंबीर आणि हा पनीरचे असे बारीक बारीक क्यूब केलेले आहे आणि ही हिरवी मिरची, हे आपण सर्व एका वाटीमध्ये थोडं थोडं घ्यायचं आहे। सर्व घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडासा अगदी चाट मसाला घालून घ्यायचा आहे, छान चव लागते। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। तर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। नंतर हे बॅटर जे आपण बनवून घेतलं होतं ते बॅटर याच्यावर घालून घ्यायचं आहे। उत्तप्पा थोडासा थिकच असतो म्हणून आपण हे जास्त पतलं फैलवायचं नाही आहे आणि आपल्याला ज्या साईजमध्ये हवा असेल तेवढा आपण याला पसरून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यावर जे आपण बॅटर मिक्स करून बनवलं होतं ते बॅटर हे पूर्ण घालून घ्यायचं याच्यावर, अगदी भरपूर घालायचं आहे। हा पनीर उत्तप्पा खूप छान टेस्टी लागतो। याच्यावर परत आपण तेल टाकून घ्यायचं आहे। त्याला थोडंसं आपण प्रेस करून घेऊ म्हणजे पनीर सर्व भाज्या वगैरे याच्यामध्ये छान चिपकून राहते आणि नंतर याला झाकून 1 ते 1.5 मिनिट स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे। आता आपण याला खालून झाले का बघू, ब्राऊन कलर झालेला आहे, तर आपण याला पलटून घेऊ। थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे छान पनीर वगैरे सर्व छान आतमध्ये चिपकून राहील। आपण याला पलटून घेऊ। असा हा पनीर उत्तप्पा रेडी आहे, तुम्ही पाहू शकता।
खूपच छान झालेलं आहे. चीज उत्तपम बनवून दाखवणार आहे. याच्यामध्ये सर्वच कट केलेलं घेतलं, फक्त पनीर न घेता बाकी सर्व घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा चाट मसाला घालून घेऊ, म्हणजे छान टेस्ट पण वाढेल. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये हे बॅटर जे घेतलं होतं ते बॅटर आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पसरून घ्यायचं आणि ह्याच्यावर हे टॉपिंग घालायचं आहे. अगदी भरपूर घालायचं, कंजूसी नाही करायची. नंतर ह्याच्यावरून आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 1 ते 1.5 मिनिट स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. आपण हे पलटून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने छान ब्राऊन झालेला आहे. मला थोडंसं असं दाबून घ्यायचं, म्हणजे टॉपिंग चांगलं आतमध्ये चिपकून राहील, बाहेर निघणार नाही. नंतर याला आपण परतून घेऊ. चीज क्यूब आहे, हा चीज क्यूब याच्यावर आपण टाकून घ्यायचा आहे. अगदी भरपूर, तुम्हाला जसं आवडेल तसं. भरपूर आवडत असेल तर भरपूर टाकायचं, कमी आवडत असेल तर कमी टाकायचं. नंतर ह्याला एक अर्धा मिनिट झाकून ठेवायचं आहे. असा हा चीज उत्तपम रेडी आहे. तुम्ही पाहू शकता, खूपच छान झालेला आहे. चीज उत्तपम आणि पनीर उत्तपम रेडी आहे. तुम्ही पाहू शकता. मी याच्यासोबत कढीपत्त्याची चटणी आणि साऊथ इंडियन नारियल चटणी ही याच्यासोबत सर्व केलेली आहे. ह्या दोन्ही चटण्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. अशी ही टेस्टी डिश तुम्हाला जर आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते, ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. टेक केअर, बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.